शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकातील एकसारख्या फुगवणीसाठी काय केले पाहिजे तर त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा. कांदा एकसारखा आणि जोमदार फुगवण्यासाठी केवळ खते देऊन चालत नाही, तर पाणी व्यवस्थापन आणि पानांची निरोगी अवस्था यावर लक्ष देणे गरजेचे असते. कांदा लागवडीनंतर साधारणपणे 60 ते 100 दिवसांचा काळ हा फुगवणीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कांदा एकसारखा फुगवण्यासाठी खालील 5 सूत्री कार्यक्रमाचा अवलंब करा. 1. विद्राव्य खतांचा वापर. कांदा फुगवणीच्या अवस्थेत 60 दिवसांनंतर नत्राची म्हणजे युरियाची गरज कमी असते आणि पोटॅश तसेच फॉस्फरसची गरज जास्त असते. त्यामुळे वापर करताना काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. 60 ते 80 दिवस 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट 5 किलो प्रति एकर दर आठवड्याला ठिबकमधून द्यावे. जर पाटपाणी असल्यास फवारणीतून 2 ग्राम प्रति लिटर घ्यावे. 80 दिवस ते 100 दिवस 0-0-50 म्हणजे पोटॅशियम सल्फेट 5 किलो प्रति एकर द्यावे. यामुळे कांदा घट्ट होतो, रंग सुधारतो आणि साठवण क्षमता वाढते. तसेच फुगवणीच्या काळात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व खूप असते. तर बोरॉन कांदा फाटण्यापासून रोखण्यासाठी आणि त्याला चकाकी देण्यासाठी बोरॉन अत्यंत आवश्यक आहे. फुगवणीच्या काळात बोरॉन 20% हे 1 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. सिलिकॉनमुळे कांद्याची साल म्हणजे पडदा जाड आणि घट्ट होते, ज्यामुळे कांदा काढणीनंतर जास्त काळ टिकतो. योग्य पाण्याचे नियोजन. फुगवणीच्या अवस्थेत जमिनीतील ओलावा सतत सारखा असावा. जर जमिनीला मोठे तडे पडले आणि त्यानंतर तुम्ही पाणी दिले तर कांदा डबल म्हणजे जोड कांदा होण्याची शक्यता असते किंवा फाटण्याची शक्यता असते. कांदा काढणीच्या 15 दिवस आधी पाणी तोडणे आवश्यक आहे, जेणेकरून मानेतील रस कांद्यामध्ये उतरून फुगवणी पूर्ण होईल. संजीवकांची फवारणी कोणती केली पाहिजे? जर कांद्याची पात प्रमाणाबाहेर वाढली असेल तर झाडाची सर्व ऊर्जा पानात जाते आणि कांदा लहान राहतो. अशावेळी लोध किंवा वाढ रोखणाऱ्या संजीवकांचा वापर करतात. कल्टार किंवा चमत्कार याचा वापर लागवडीनंतर 75 ते 80 दिवसांनी केल्यास पानांमधील अन्नरस कांद्यामध्ये उतरण्यास मदत होते. याचा वापर कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच विचारून प्रमाणात करावा. तसेच फुगवणीच्या काळात पीक संरक्षण हे महत्त्वाचे असते. कीड व रोग. जोपर्यंत कांद्याची पात हिरवीगार आणि ताजी असते तोपर्यंतच कांदा फुगतो. थ्रिक्स. जर पानात थ्रिप्स असतील तर कांदा फुगणे थांबते. त्यासाठी वेळेवर कीटकनाशकांची फवारणी करा. त्यासाठी प्रोफेक्स सुपर किंवा रिजंटचा वापर करावा. करपा. जर करपा रोगामुळे पाने वाळली तर प्रकाश संश्लेषण थांबते. यासाठी साफ किंवा कॅब्रिओ टॉप सारख्या बुरशीनाशकांचा वापर करा. थोडक्यात तुम्हाला खालील माहितीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तर 60 दिवसांनंतर युरिया पूर्णपणे बंद करा. पोटॅश आणि बोरॉन यावर भर द्या. जमिनीला तडे पडू देऊ नका, ओलावा टिकवून ठेवा. तुमच्या कांदा पिकाला सध्या किती दिवस झाले आहेत म्हणजे मी तुम्हाला फवारणीचे नेमके नाव सुचवू शकेन. तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा. धन्यवाद.